नमस्कार. मी रुपालीज किचन चव घरच्या जेवणाची ह्या माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे आलू चीज पराठा. त्यासाठी मी बटाटे उकडून सोलून घेतलेत. छोट्या खिसणीने ते बटाटे खिसून घ्यायचे. तुम्ही हाताने किंवा मॅशरने ते बारीक करू शकता. त्यातच मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून टाकलेत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, चिमूटभर हळद आणि 1 चमचा जिरा पावडर, 1 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे पण मी चिरून टाकले. थोडंसं मीठ आणि काळं मीठ पाव चमचा हे दोन्ही पण मी टाकले थोडं थोडं. हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आणि गोळा बनवायचा. आता हे सारण आपलं तयार झाले. तोपर्यंत दुसरीकडे 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याचा पण चांगला गोळा मळून घ्यायचा आणि 5 मिनटं त्याला रेस्ट करून घ्यायचं. आता हे आपलं पीठ तयार आहे. त्यातलाच एक गोळा काढून घ्यायचा आणि आपण तयार केलेलं सारण आहे ते त्यात भरून घ्यायचं. आतपर्यंत चांगलं दाबून घ्यायचं. इथे मी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता त्याच्यावर चीज टाकून घ्यायचं आणि तो गोळा बंद करून घ्यायचा. दोन्ही साईडनी पीठ लावून पोळी लाटून घ्यायची. एकदम हलक्या हाताने दोन्ही साईडने पोळी लाटून घ्यायची. इथे मी दाखवले त्या पद्धतीने. पराठा मी लाटून घेतलाय. गरम तव्यावर थोडंसं बटर टाकले. तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता. आता वरून थोडंसं बटर लावायचं. खालून भाजलं की नंतर पलटी करून घ्यायचा. ह्या साईडनं पण चांगलं बटर लावून घ्यायचं. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पराठा चांगला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. तयार आहे चीज आलू पराठा. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला.